विविध भारती पुणे ठळक बातम्या 1991 मध्ये सोमालियातून विभक्त झालेल्या सोमालीलँड या 60 लाख लोकसंख्येच्या क्षेत्राला इस्रायलनं सर्वप्रथम मान्यता दिली आहे. एडनच्या आखातात महत्वाच्या ठिकाणी असलेल्या सोमालीलँडचं स्वतःचं चलन, पासपोर्ट आणि पोलीस दल आहे. हुकुमशहा सियाद यांच्याशी युद्ध करून स्वतंत्र झालेला हा प्रदेश गेली 35 वर्ष जगापासून विलगच होता. त्यापूर्वी सोमालियातही परवा गुरुवारी 60 वर्षांनंतर प्रथमच नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या. सोमालियात इस्लामी घुसखोरी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परस्पर विरोधी कुळांमध्ये एकमत होण्याच्या उद्देशानं या निवडणुका घेण्यात आल्या. यातूनच पुढे राष्ट्रीय निवडणुकांची शक्यता निर्माण झाली आहे. चीनकडून वाढता तणाव झेलण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून जपाननं आगामी वर्षासाठी $58 बिलियन पेक्षा जास्त खर्चाचं संरक्षण अंदाजपत्रक मंजूर केलं आहे. हा एक विक्रमच आहे. प्रतिहल्ला करण्याची क्षमता बळकट करणं आणि क्रूझ क्षेपणास्त्र तसंच मानवविरहित शस्त्रसज्जतेसाठी हा विक्रमी खर्च केला जाणार आहे. चीननं तैवानविरुद्ध कारवाई केली तर जपानला त्यात हस्तक्षेप करावा लागेल असं जपानचे पंतप्रधान सानेई ताकाइची यांनी नुकतंच सांगितलं होतं. घरामधील झुरळं, उंदीर, ढेकूण, डास, मुंग्या इत्यादींचं नियंत्रण करण्यासाठी पेस्ट कंट्रोल म्हणजेच कीटकनाशक फवारणीकरता कृषी विभागाचा परवाना असणं बंधनकारक आहे. परंतु अनेक विक्रेते, औषध आणि किराणा दुकानदार, सुपरमार्केट, बाजार इत्यादी ठिकाणी विनापरवाना पेस्ट कंट्रोलची औषधं विकली जात असल्याचं राज्य शासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे अशा सर्वांनी त्वरित परवाने घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. अन्यथा असे विक्रेते आणि व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेला आहे. कर्नाटकमध्ये मैसूर राजवाड्यासमोर हेलियम वायूच्या सिलेंडरमधून फुगे फुगवत असताना स्फोट होऊन फुगे विक्रेता आणि एक महिला काल ठार झाली. अशा सिलेंडरच्या वापरासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पेसो म्हणजे पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षितता संघटनेचा परवाना घेणं अनिवार्य आहे. पुणे आणि परिसरात रात्रीपासून चांगली थंडी जाणवते आहे. दिवसा किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58 मिनिटांनी.